जावा जावा म्हटलं की फक्त भांडणं असं म्हणतात, पण आमचं नातं काही वेगळंच आहे. का ते सांगते तुम्हाला. इथं रोजप्रमाणे माझे संध्याकाळचं रुटीन सुरू होतं, स्वयंपाक बनवायचं, आत्तींच्या सकाळची तयारी सुरू होती आणि इकडं असताची आमच्या आरशात बघून वॅसलीन वगैरे लावायची तयारी सुरू होती आणि मला काहीच माहिती नव्हतं. अचानक दारात गाडी आली आणि तेव्हा पाहते तर काय मग रोहिणी म्हणजे माझ्या जाऊबाई आणि दीपक दाजी सगळेजण आले होते. माझ्यासाठी ते खूप मोठं सरप्राईज होतं. थंडी वाजते का? अयो काय आणलंय पिशवीत? तिथं खायला. आम्ही एवढं दोघी जण रोज तासन तास फोनवर बोलत असतो, पण मला त्यांनी जरा सुद्धा म्हणजे असं समजू दिलं नाही की बाबा ते येणार आहेत म्हणून, आणि हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. म्हणतात ना, घराचा दरवाजा उघडला आणि अख्खं आमचं म्हणजे काय म्हणतात ते वातावरणच बदलून गेलं असं काहीसं झालं होतं. घर सगळं भरलं होतं आणि सगळीकडे गोंधळच गोंधळ सुरू होता. आणि आयुषने इकडे दिदा आणि दादासाठी भरपूर असा खाऊ आणला होता, तर तो त्याचा खाऊ वाटप सुरू होता आणि आमच्या काही गप्पा टप्पा संपत नव्हता. असं खूप छान वाटलं आणि इकडं असताचं मग आईला डान्स करून दाखवायचं सुरू होता. तर चला कसं वाटलं सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. बाय.